नमस्कार. समाचार टुडे मध्ये आपले स्वागत. राजकारणात हवा कोणाची असो, पण येणारं वादळ कोणतं असणार याचा अचूक अंदाज फक्त समाचार टुडेने लावला होता. नाशिक विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज समोर आलाय आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा धक्का बसलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव झाला असून भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय. पण मित्रांनो, हा निकाल लागण्यापूर्वीच जेव्हा सर्व दिग्गज नेते महायुतीच्या विजयाचे दावे करत होते, तेव्हा फक्त आणि फक्त समाचार टुडेने ठामपणे सांगितले होते की गोकुळ गीते हेच या निवडणुकीचे गेम चेंजर ठरणार. आमची ती बातमी, आमचा तो अंदाज आज तंतोतंत खरा ठरलाय. समाचार टुडेच्या विश्वासार्हतेवर आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही निवडणूक सुरुवातीपासूनच हाय व्होल्टेज ठरली होती. महायुतीकडे 466 मतांचे भरभक्कम बळ होते, तर विरोधकांकडे अवघे 156 मते. त्यामुळे नरेंद्र दराडे यांचा विजय निश्चित मानला जात होता. भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी अर्ज भरल्याने महायुतीत भूकंप झाला होता. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी गीते यांनी माघार घ्यावी म्हणून रात्रीचा दिवस केला. ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुप्त बैठक झाली, तडजोडी झाल्या आणि गीते यांनी प्रचार थांबवण्याचे आश्वासन दिले. पण राजकारणाच्या पडद्यामागे काहीतरी वेगळंच शिजत होतं. समाचार टुडेने या गुप्तखेळीचा पर्दाफाश आधीच केला होता. गोकुळ गीते यांनी दराडे यांना उघड पाठिंबा दिलाच नाही. मतदानाच्या अवघ्या 2 दिवस आधी रात्रभर प्रत्येक मतदारापर्यंत गीते यांचा खास संदेश पोहोचलाय. महायुतीमधीलच नाराज नेत्यांनी दराडे यांना कात्रजचा घाट दाखवण्याची पूर्ण तयारी केली होती. शेवटच्या क्षणी शिंदे आणि महाजन यांनी दराडे यांना सावध केले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आज जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा महायुतीचा ओव्हर कॉन्फिडन्स धुळीस मिळालाय. अपक्ष गोकुळ गीते यांना 357 मते मिळाली आहे, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना अवघ्या 247 मतांवर समाधान मानावे लागले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला हा नाशिकमधून बसलेला खूप मोठा राजकीय धक्का आहे. थेट मतदारांच्या मनातील बातमी अचूक ओळखणं यालाच पत्रकारिता म्हणतात. महायुतीच्या पडद्यामागच्या या मोठ्या गेमची इनसाइड स्टोरी सर्वात आधी तुमच्यापर्यंत फक्त समाचार टुडेने पोहोचवली होती. आमचा शब्द खरा ठरला, आमचे विश्लेषण तंतोतंत खरे ठरले. पाहत रहा महाराष्ट्राची नस ओळखणारं एकमेव चॅनल समाचार टुडे. धन्यवाद. विशेष रिपोर्ट SG मणियार, समाचार टुडे, नाशिक.